आज तुमच्यासाठी एक गोल्डन ट्रिक आणली मी. ती म्हणजे काय माहिती का? दरवेळेस तुमचं सारखं असतं ना, मला खूप टेन्शन आहे, मला खूप टेन्शन आहे. आज त्याच्यावरती एकदम जाणून उपायाने ट्रिक आणलेली आहे. ही ट्रिक मी जे सांगणार आहे ती जर तुम्ही अप्लाय करायला लागला तर तुम्ही सुद्धा खूप छान आनंद राहू शकाल. ती ट्रिक आहे की जे काय करायचंय आपल्या हातामध्ये त्या गोष्टीकडे लक्ष द्या, ना की ज्या गोष्टी फ्युचरमध्ये होणार आहेत त्याचा विचार करायचा नाही. तर आजची गोल्डन ट्रिक ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? तर पहा. आता सगळ्यात अगोदर आपल्या लाईफमध्ये काय पॉईंट करतात, तर आपल्या लाईफमध्ये दरवेळेस दोन गोष्टी घडत असतात. एक म्हणजे काय, प्रेझेंट मध्ये जगणं, म्हणजे त्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण सहजपणे करणं, आनंदी राहणं. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या हातात नाहीये पण फक्त आपण त्याच्या विचारात राहतो. आणि आपल्याला जे काही टेन्शन येतं ते कशामुळे येतं, की आपण फ्युचरचा विचार करतो. तो फ्युचरचा विचार म्हणजे काय, आपण जी दोन नंबरची गोष्ट आहे ना, जे आपल्या हातात नाहीये त्याचा विचार करतो. तर तो विचार कोणता, तर तो भला मोठी लिस्ट आहे त्याची. ते म्हणजे काय, जे मी इमानदारीने काम केले त्याचे माझे रिटर्न पैसे भेटतील का, जे मी विश्वासाने काम करते त्याने मी इन फ्युचर मध्ये सक्सेस होईल का, जे मी आता सगळं मुलांना हँडल करते ते मला नंतर मदत करतील का, किंवा आता मी ज्याच्याशी छानपैकी बॉन्डिंग केली तो मला नंतर साथ देईल का. ह्या सगळ्या मोठ्या भल्या मोठ्या लिस्ट जर काढली तर खूप मोठी. आणि मग ह्या विचाराने ओव्हर थिंकिंगने आपण टेन्शन मध्ये येतो. ते बरोबर आहे ना? तर मग आता काय केलं पाहिजे, हे तर सगळ्यांनाच आहे. आपण जे हातात आहे त्या पॉईंटचा जो विचार केला तर काय होईल, आपण आनंदी राहू शकतो. ते म्हणजे कसं बघा, ट्रिक ही आहे, त्या ट्रिकचाच मी तुम्हाला कसा फायदा करता येईल त्या पॉईंटवर लक्ष द्या. आता आपल्या हातात काय आहे, आपल्या हातात आहे आपण आता जे काही स्क्रोल करतोय मोबाईलमध्ये, जो काही आपला टाइम चाललाय तो फोन ऑफ करू शकतो. दुसरा पॉईंट, जे निगेटिव्ह थॉट आपल्या माइंड मध्ये सारखे सारखे परेशान करतायत, नाही होणार, धोका होईल, माझे पैसे मला रिटर्न नाही भेटणार, जे ओव्हर थिंकिंग आहे ते स्टॉप करण्याचं आपल्या हातात आहे. फोन साईडला ठेवून जे काम करणार आहे ते मी कसं छान आनंदी करेल हे आपल्या हातात आहे. आता जे काय मी छान माझ्या मुलांसाठी वेळ देत आहे तो मी खरंच छान देते हे आपल्या हातात आहे, हे आपण करू ना. मग काय होईल, हे असं प्रेझेंट मध्ये जे काय आपण राहतोय त्याचा आनंद घेतोय ह्याच आपल्याला रिटर्न फ्युचर मध्ये भेटणार आहे. मग तुम्ही ओव्हर थिंकिंग का करताय आणि टेन्शन का घेताय, विचार करा. समजा आता स्टोरी बघा काय आहे, जर तुम्हाला ग्लास दिलाय त्या ग्लास मध्ये पाणीही नाहीये, मोकळाच ग्लास आहे, म्हणजे कसं की तुम्हाला सध्या काळजी करायची गरज नाहीये तरी सुद्धा तुम्ही काळजी करताय. तर हा मोकळा ग्लास आहे, फक्त हातात धरायला सांगितलाय, मोकळा ग्लास हातात धरायचा आहे. किती वेळ धरायचा आहे, कोणी सांगितलंय का, काही नियम आहे का, नाही, पण आपण धरलाय. मग तो 1 तासाच्या नंतर तुम्ही सांगा त्या नसा काय होतील, थकून जातील, हात हात असा थरथर होईल, किंवा आपण सगळं सोडून देऊ इतकं आपल्याला प्रेशर येईल. फक्त मोकळा ग्लास हातात धरल्याने जर आपली नसा पॅक होत आहेत, हाताच्या हात पॅक होतोय, तर तुम्ही एवढं मोठं ब्रह्मांडाचा विचार घेताय रोज डोक्यात, तर तुम्हाला टेन्शन येणार तर काय होणार आहे. तर आजची गोल्डन ट्रिक आहे, प्रेझेंट मध्ये जे हातात आहे त्या कामाकडे लक्ष देऊ, फ्युचर मध्येचा जो विचार आहे तो साईडला ठेवू, ते आपल्या हातात नाहीये, तर आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. तुम्हाला कशी वाटली माझी गोल्डन ट्रिक? ही गोल्डन ट्रिक आज मग तुम्हाला स्टोरी लक्षात आली ना, तुम्ही उगाच तो मोकळा ग्लास धरून ठेवलाय बघा, तो बंद करा, तो घेऊ नका हातात, तो खाली ठेवा. तुमचं पेचं पाणी झालं तो ठेवून द्या, उगाच घेऊ नका. उगाच फ्युचरच्या विचारात तुम्ही आता गोंधळत जाऊ नका. प्लीज माझी ट्रिक तुम्ही यूज करा, इम्प्लिमेंट करा, नक्कीच तुम्ही खूप छान आनंदी राहू शकता. माझं हे पर्पज एकच आहे या व्हिडिओ मधून की तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. मी जशी खुश राहिले माझ्या करिअरमध्ये, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये, तसं तुम्हीही आनंदी राहू शकाल. नक्कीच ट्रिक काय आहे, टेन्शन नाही येण्याचं ट्रिक म्हणजे प्रेझेंट मध्ये काम करा आणि खुश राहा. ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊ नका, म्हणजे तुम्ही खूप आनंदी राहता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर खूप सारे मनापासून आभार.